येरवडा चौकामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणारा गौरव आहुजा हा जवळपास 10 ते 12 तासांनी पोलिसांना शरण गेलाय। तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता। रात्रीपर्यंत त्याने प्रसारमाध्यमांना मुलाखत एक व्हिडिओ जारी करत माफी मागितली। यात तो शिंदे साहेबांचीही माफी मागतोय। हे शिंदे साहेब कोण असा सवाल उपस्थित होत असतानाच आहुजा हा एवढ्या उशिराने साताऱ्याला का पोलिसांना शरण गेला? अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का, असा सवाल पुणेकरांकडून विचारला जातोय। काही महिन्यांपूर्वी बिल्डर बाळानं जेव्हा मध्यरात्री रस्त्यावर उत्पाद माजवला होता तेव्हा मद्यधुंद असल्यापासून वाचण्यासाठी पोलीस ठाण्यात मागच्या बाजूला बर्गर खायला दिला होता। त्याच्या शरीरातील दारू शोषली जाऊन तो दारूच्या नशेत असल्याचा रिपोर्ट येऊ नये म्हणून हे सर्व केलं गेलं। तसेच त्यानंतर त्याचे नमुनेही बदलले गेले। तर त्या बिल्डर बाळाच्या आईला अटक करण्यात आली होती। अशातच आता या आहुजालाही वाचवण्यासाठी 8 तासांपेक्षा जास्त वेळची शक्कल लढवण्यात आल्याचं बोललं जात आहे। गौरव आहुजा पोलिसांना तोपर्यंत शरण जाणार नाही जोपर्यंत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण पूर्णतः नाहीसं होत नाही, असं आपचे नेते या प्रकरणात उघडपणे बोलणारे विजयकुमार यांनी म्हटलं होतं। कारमध्ये त्याच्यासोबत त्याचा मित्र भागेश ओसवाल देखील होता। त्याच्या हातात दारूची बाटली दिसत होती। दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते। आहुजा हा गाडीही चालवत होता। तरीही या दोघांचा मेडिकल रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। यात जर आहुजा मद्यधुंद अवस्थेत होता हे सिद्ध झालं नाही तर त्याला फायदा मिळू शकतो। त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न झाले असावेत अशी शंका आता पुणेकरांना येत आहे। गौरव आहुजावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता। मोबाईल बंद होता। मग त्याची मुलाखत घेणाऱ्यांशी कसा संपर्क झाला? आहुजानं पुण्यात सरेंडर व्हायचं सोडून 8-10 तासांनी साताऱ्यात का सरेंडर केलं, असा सवाल उपस्थित होतोय। गौरवच्या मेडिकलमध्ये आता अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का, असा सवालही पुणेकर विचारतायत। एकंदरीतच याला वाचवण्यासाठी ही सर्व खेळी रचली गेल्याचं पुणेकरांनी व्यक्त केलंय। मी गौरव आहुजा, राहणार पुणे। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी।